नमस्कार. आपण या विषयावर बोलणार आहे. जसं की येवशांमध्ये ही स्मशानभूमी आहे. या ठिकाणी या स्मशानभूमीची दुर्व्यवस्था आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्याला दाखवत आहोत. हे शेवटच्या क्षणाचं एक प्रतीक मानलं जातं. ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतल्यानंतर इथे माणसं येतात, आपली श्रद्धास्थान असतं. त्या ठिकाणी अशी दुर्व्यवस्था असणं हे प्रशासनाला शोभनीय आहे का? जसं येवशान सिटी हा वसई विरार मधील मुख्य आणि एक स्टँडर्ड एरिया म्हणून आपल्याकडे इकडे मानला जातो. पण तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे बघू शकता की कॅमेरामॅन दाखवा की किती अवस्था, दैनंदिन अवस्था किती वाईट आहे. आणि अनेक ठिकाणी अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, तुटलेले सुविधा, अपुरी देखभाल व परिसरातील दुर्लक्ष, अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. घेतल्यानंतर इथे माणसं येतात, आपली श्रद्धास्थान असतं. त्या ठिकाणी अशी दुर्व्यवस्था असणं हे प्रशासनाला शोभनीय आहे का? जसं येवशान सिटी हा वसई विरार मधील मुख्य आणि एक स्टँडर्ड एरिया म्हणून आपल्याकडे इकडे मानला जातो. पण तुम्हाला विनंती असेल, नगरपालिकेला विनंती असेल, जसं की इकडे 6 कर्मचारी आहेत. आपण त्यांची अवस्था दाखवूया की काय आहे इकडे स्थिती. अरे ही लाकडे इकडे पडलेत, ते लाकडं का मोफत येतात का? याच्यासाठी कुठली व्यवस्था नाहीये. हे जर असं जर असेल एखाद्या इमर्जन्सी मध्ये, आता पावसाचे दिवस होते, पूर्ण 4 दिवस पावसामध्ये पूर्ण येवशान सिटी पूर्ण बुडली होती. तेव्हा जर अशी कुठली घटना झाली तर त्यांना पायपीट किती करावी लागते. अवस्था बघा, हे कर्मचारी इकडे थांबतात दिवसभर. 5-5, 6-7 कर्मचारी आहेत. याची अवस्था बघा, पंख्याची अवस्था बघा, पाणी, कॅमेरामॅन आपलं पाणी दाखवा. हे बघा की ही अशी अवस्था, त्या कर्मचाऱ्यांनी इकडे राहायचं तरी कसं? एवढी बेकार अवस्था आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे. कर्मचारी आपल्या सोबत आहेत, कर्मचारी बोलतात का? सर नमस्कार. हे कधीपासून होत आहे आणि किती महिन्यापासून स्मशानभूमी बंद आहे? स्मशानभूमी 3-4 दिवस झाले बंद आहे. 3-4 दिवस. त्याच्या अगोदर याच परिस्थितीत माणसं इकडे येत होती संस्कारासाठी. जसं की वसई विरारमध्ये पूर्ण पाणी भरलं होतं. आपल्याकडे इथे कोणतेही असं सभागृह नाहीये किंवा सभागृह हे लिकेज आहे. आपण बघू शकता हे सभागृहाची अवस्था पूर्णपणे लिकेज आहे. खाली पण दाखवा, फ्लोरिंगला पण पाणी आहे. तर जे अंत्यसंस्कारानंतर एक बैठक होते, ती बैठक सामान्य माणसांनी करायची कशी? माणूस गेल्यानंतर पण त्यांना सुविधा भेटत नाहीत. ही आपल्या वसई विरारची एक दैनंदिन अवस्था आहे. तर आपण तुटलं का कसं काय? तोडले, भरपूर दिवस तोडले. तर आमच्यामध्ये आम्हाला टेम्पररी बांधून दिलं. म्हणजे बॉडी कुठे जायला म्हणजे भरपूर लोड येतो, त्यामुळे ते बांधून दिलं. पण आता काहीतरी त्रास झाल्यामुळे 2-3 दिवसात बंद ठेवायला सांगितलं. जसं की तुम्हाला या पावसामध्ये जसं पाणी पडतंय, बसायला पण होत नाही. तर तुम्ही प्रशासनाला काय विनंती कराल तुमच्या मधून, एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून आणि तुम्ही वोटर्स म्हणून तुम्ही काय सरकारला सांगाल? आम्हाला काही सांगायचं नाही, फक्त आम्हाला बसण्याची व्यवस्था करून दिली तर चांगलं होऊन जाईल. आम्हाला बसायला जागाच नाही, कुठेच नाही. जसं की स्थानिक नागरिक येतात स्मशानभूमीमध्ये, ते कशासाठी? अंत्यसंस्कारासाठी येतात. ते या कामावर समाधानी आहेत का? काय रिप्लाय येत असं मला? तेही बोलतात इकडे पाणी पडतं, कसे राहतात, काय राहतात. पण आमची नोकरी असल्यामुळे आम्हाला करणं गरजेचं आहे. आम्हाला थांबावं पण लागतं त्या गोष्टी. धन्यवाद. आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला आणि वसई विरार नगरपालिकेला आपण विनंती करू की याचं लवकरात लवकर काम पूर्ण करून एक चांगल्या पद्धतीचं, जेव्हा शेवटची वेळ असते तेव्हा जर अशी अवस्था असेल तर ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे वसई विरारकरांसाठी. एवढंच बोलून थांबतो.